ओबीसी समाजाच्या विविध संघटना आणि नेत्यांची बैठक मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा। ओबीसी बैठकीत ओबीसी नेत्यांची सरकारवर नाराजी, सरकार ओबीसींवर अन्याय करतंय। ओबीसी नेत्यांची भावना तर पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून एकत्र काम करूयात, ओबीसी नेत्यांचा निर्णय। 3 फेब्रुवारीला अहमदनगरमध्ये ओबीसी मेळावा होणार, मंत्री भुजबळांची माहिती। तर ओबीसींची महाराष्ट्र यात्रा काढणार आणि मराठवाड्यातून यात्रेची सुरुवात करणार, भुजबळांची प्रतिक्रिया। 29 जानेवारीला रायगडला जाणार, 30 जानेवारीला शिवरायांच्या समाधीचं घेणार दर्शन आणि 31 जानेवारीला अंतरवाली सराटीला परतणार, जालन्यात बोलताना जरांगेंची माहिती। गावखेड्यातील ओबीसी बांधवांनी राजकारण्यांच्या नादी लागू नका, आम्ही आंदोलन केलेला कायदा दोन्ही समाजासाठी, आपण एक राहा, मनोज जरांगे पाटलांची ओबीसी बांधवांना विनंती। एकदा मराठ्यांना 100% आरक्षण मिळू द्या, मग एक ओबीसी लाख ओबीसीच्या आपण घोषणा देऊ, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। आंदोलकांवरील गुन्हे मागे नाही घेतले तर आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार, मनोज जरांगेंचा गृहमंत्री फडणवीसांना इशारा। ज्या मराठ्यांना कुणबी नोंदी सापडल्या त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण देणार, मंत्री दीपक केसरकरांची माहिती। तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं, केसरकरांची प्रतिक्रिया। कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणं सोपं होईल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर ओबीसींचं आरक्षण कमी होऊ नये यासाठी सरकार ओबीसींच्या पाठीशी, बावनकुळेंचं वक्तव्य। सरकारकडून मनोज जरांगे पाटलांची दिशाभूल, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांचा आरोप। तर मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांना बगल देऊन अध्यादेश संपूर्ण प्रकार चुकीचा, आखरेंचं वक्तव्य। राज्यातील सर्व घटकातील समाजाला न्याय द्यायचा सरकारचा प्रयत्न, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। भाजपपासून मराठा आणि ओबीसी समाज दूर गेले, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। तर मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्ट्रॉंग, मराठा लीडर झाले, आंबेडकरांची प्रतिक्रिया। मराठ्यांना आरक्षण देताना इतर समाजाला धक्का न लावता टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर भुजबळांनी अधिसूचनेची माहिती घेतल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली प्रतापगडावरील विकास कामांची पाहणी, विकास कामांना शासनाकडून निधी कमी पडू देणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। प्रतापगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंकडून शिवरायांना विनम्र अभिवादन। गडावरून खाली आल्यावर स्थानिक विक्रेत्यांकडून मुख्यमंत्र्यांनी ताक पिण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती केली, विनंतीला मान देऊन मुख्यमंत्र्यांनी पिलं ताक। ज्यावेळी सर्व ओबीसी समाज एकत्र येऊ त्यावेळी मराठ्यांचा साधा सरपंच देखील निवडून येणार नाही, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य। तर कुणबी समाजावर मराठ्यांनी खूप अत्याचार केले, शेंडगेंची प्रतिक्रिया। ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना निर्माण झाली आहे, मराठे आता ओबीसींमध्ये वाटेकरी, छगन भुजबळांचं वक्तव्य। छगन भुजबळांची ओबीसी आरक्षणासंदर्भातली भूमिका समता परिषदेची, राष्ट्रवादीची नाही, प्रफुल्ल पटेलांनी भुजबळांच्या भूमिकेपासून हात झटकले। भुजबळ सरकारमध्ये अस्वस्थ असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, छगन भुजबळांनी सरकारमधून बाहेर पडावं, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। मराठा समाजाला अजून आरक्षण मिळालेलंच नाही, मुख्यमंत्र्यांनी जरांगेंचं मराठा समाजाला फसवलं, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचं वक्तव्य। मनोज जरांगे मुंबईत आल्यानंतर सरकारने अध्यादेश काढला, यावरून सरकार किती असंवेदनशील आहे हे दिसून येतं, खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्य सरकारने घेतलेला निर्णय अमान्य, केंद्रीय मंत्री नारायण राणेंची प्रतिक्रिया। तर मराठ्यांचं खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार, राणेंचं वक्तव्य।
मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या निर्णयातून ओबीसींचं नुकसान नाही, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचं वक्तव्य. ओबीसी नेत्यांना जीआरचा अभ्यास, चिंतन मनन करण्याचा सल्ला. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही याचा आनंद, मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. तसंच ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत त्यांना मराठा समाजाचं वेगळं आरक्षण मिळेल, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. मराठा समाज खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत सुरू. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची माहिती. सर्वेक्षण संपल्यानंतर त्याबाबतचा अहवाल राज्य सरकारला पाठवला जाणार. डोंबिवलीत सकल मराठा समाजाकडून खासदार श्रीकांत शिंदेंचा सत्कार. खासदार श्रीकांत शिंदेंवर गुलाल उधळत मराठा समाजानं मानले आभार. मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढल्यानंतर मुंबईत लागले मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे बॅनर. मराठा मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरेंनी लावले बॅनर. सरकारने मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका दर्शवल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष साजरा. बारामती शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं काढली विजय उत्सव मिरवणूक. शेतकऱ्यांपुढे मला एकनाथ शिंदे महत्वाचे नाहीत. आमची पार्टी 2 आमदारांची जरी असली तरी एकटा बच्चू कडू 100 आमदारांना पुरेसा आहे, बच्चू कडू यांचं वक्तव्य. जयंत पाटील विरुद्ध विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या अपात्रतेवर लवकर निर्णय घ्यावा यासाठी शरद पवार गटाकडून याचिका दाखल. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे 4 आणि 5 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर जाणार. यावेळी उद्धव ठाकरे मोठी सभा न घेता लोकसभा मतदारांशी संवाद साधणार. आमदार वैभव नाईक यांची माहिती. नारायण राणे आणि छगन भुजबळांनी राजीनामा देऊन मराठ्यांच्या विरोधात भूमिका मांडावी. आमदार वैभव नाईक यांचा टोला. अधिकाऱ्यांच्या कानाखाली 12 वाजवा, पोलीस माझं काही वाकडं करू शकणार नाही. माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय. पंढरपुरातील हिंदू जनाक्रोश मोर्चात नितेश राणे यांचं वक्तव्य. पोलीस माझं वाकडं करू शकत नाहीत. माझा बॉस सागर बंगल्यावर आहे. भाजप आमदार नितेश राणेंचं वक्तव्य. तर नितेश राणेंना सत्तेची गरमी, नाना पटोलेंची टीका. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या नितेश राणेंवर गुन्हा दाखल करून नितेश राणेंची आमदारकी रद्द करा. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची मागणी. अहमदनगर शहरातील गुंडगिरी लवकरच शिवसेना संपवणार. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा दावा. तर गृहमंत्री फडणवीस हे राज्यातील गुंडगिरीचे बॉस, संजय राऊतांची टीका. शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर यांची रविकांत तुपकरांना कानशिलात लगावण्याची भाषा. तर खालच्या दर्जाची टीका करण्याचे त्यांचे संस्कार. तुपकरांचं प्रत्युत्तर. बुलढाण्यात आमदार संजय रायमुलकर यांची रविकांत तुपकरांच्या कानशिलात लगावण्याची भाषा. लोकसभा निवडणुकीसाठी सक्रिय झाल्यानं सत्ताधाऱ्यांकडून मला तुरुंगात टाकण्याचा डाव, रविकांत तुपकरांचा आरोप. भाजपपासून मराठा आणि ओबीसी समाज दूर गेले, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. तर मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्ट्रॉंग मराठा लीडर झाले, आंबेडकरांची प्रतिक्रिया. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि आमची एकच भूमिका, त्यामुळे प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आघाडीमध्ये सहभागी होतील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितकडून मुंबईमध्ये जनसंवाद यात्रेला सुरुवात. सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आजपासून मुंबईत जनसंवाद यात्रा सुरू. स्वातंत्र्यवीर सावरकर पळपुटे होते, आम्ही त्यांना मानत नाही. खासदार इम्तियाज जलील यांची सावरकरांवर खालच्या भाषेत टीका. जलील यांच्या टीकेमुळे नव्या वादाला तोड. अमरावतीमध्ये काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचे वडील भैयासाहेब ठाकूर यांची जयंती. मोझरीमध्ये श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन. वडिलांच्या आठवणी सांगताना यशोमती ठाकूर भाऊक. खासदार नवनीत राणा आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्यात श्रेयवादाची लढाई. एकाच रस्त्याचं यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्याकडून भूमिपूजन. सोलापुरात 100व्या नाट्य संमेलनाचं आयोजन. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख कार्यवाहक विजयकुमार साळुंखे यांना चंद्रकांत पाटलांनी दिलं घड्याळ भेट. पालकमंत्र्यांनी केलेल्या कौतुकामुळे विजयकुमार साळुंखे भावुक. महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये 1ली पासून 10वी पर्यंत मराठी भाषा अनिवार्य करावी, राज ठाकरेंची मागणी. तर राज्यातील सर्व शाळांना 1ली ते 10वी मराठी सक्ती करण्यात आली आहे, दीपक केसरकरांची माहिती.
मुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर सकाळी 6 वाजल्यापासून अजित पवारांकडून बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी। आज राज्यात 20 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 57 रुग्ण कोरोनामुक्त, राज्यात 236 ऍक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या। साताऱ्याच्या पाटण तालुक्यात 3.1 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के, कोयना धरण परिसरात सायंकाळी 5:06 भूकंप। मुंबईतील किमान तापमानात पुन्हा वाढ, तर काही तासात उष्णता आणखी वाढण्याचा अंदाज, तापमान 37° पर्यंत जाण्याची शक्यता। स्वच्छ सुंदर मुंबईसाठी पालिकेकडून कठोर पावलं उचलण्यास सुरुवात, सहाय्यक आयुक्तांनी दररोज सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत ऑन फील्ड राहावं, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांचे निर्देश। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एसटी संघटनेच्या उपोषण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तब्येत खालावली, मागील 28 दिवसांपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू। ठाणे जिल्ह्याच्या शहापूरमधील वाशिंद इथं भिवंडी लोकसभा क्षेत्राचा भव्य निर्धार मेळावा, जिजाऊ संघटनेकडून निर्धार मेळाव्याचं आयोजन। फेब्रुवारीपासून शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवरून थेट कोस्टल रोडवर येता येणार, या प्रकल्पामुळे इंधनाची 34% तर वेळेची 70% बचत होणार असल्याची माहिती। मुंबई ते अहमदाबाद स्थानकादरम्यान धावणारी वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस ताशी 160 किलोमीटर वेगाने धावणार, याकरता रुळांची क्षमता आणि इतर कामं करण्यात येणार, यासाठी 4,000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार। 13 फेब्रुवारीला कोल्हापुरातून अयोध्येला जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार, रेल्वे प्रवासी सेनेचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे यांची माहिती, तर अयोध्येतून परतीच्या प्रवासाला ही रेल्वे 16 फेब्रुवारीला सुटेल। भंडारा पोलीस विभागाच्या वतीनं भंडाऱ्यात रणवीर पोलीस महामॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेत हजारो तरुणांचा सहभाग। पुण्यात दुबईहून सोन्याची तस्करी, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 6 किलोंचं 3.5 कोटींचं सोनं जप्त, सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेसह दोघांना पोलिसांकडून अटक। गुजरातच्या कच्छ तसंच राजस्थानमधून आलेले उंट वर्ध्यात दाखल, या उंटांची तस्करी केली जात असल्याचा प्राणीमित्रांना संशय। यवतमाळच्या करंजीजवळ शॉर्ट सर्किटनं आग लागून ट्रक जळून खाक, सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नागपूरमध्ये फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांवर पोलिसांची कारवाई, शहरात 2586 वाहनांना चलान, तर 50 बुलेट आणि रेस बाईकसह 103 वाहनं जप्त। हुंड्यासाठी नवविवाहितेची गळा चिरून हत्या, वाशिमच्या वाघजाळी गावातली घटना, या प्रकरणी 2 आरोपींना अटक, पती गजानन शिंदेंचा आत्महत्येचा प्रयत्न। नागपुरात आत्महत्या करणाऱ्या मित्राला वाचवणं भोवलं, मित्राला आत्महत्येपासून वाचवताना झटापटीत गळ्यावर चाकू लागल्यानं दुसऱ्या मित्राचा मृत्यू, तर 1 जण जखमी, विहीर गावातली घटना। ठाण्यात वाहतूक पोलिसांतर्फे 34वे रस्ता सुरक्षा अभियान, 14 फेब्रुवारीपर्यंत जीवन सुरक्षा अंतर्गत ठाणे शहरामध्ये जनजागृती। धुळे जिल्हा प्रशासनाकडून शहरातील पांझरा नदी पात्राची स्वच्छता, या मोहिमेत जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग। नाशिकच्या मनमाडमध्ये पुरातन गुरुद्वाराच्या नूतनीकरण कामाला सुरुवात, बाबा द्वीपसिंगजी यांच्या जयंतीनिमित्त शीख धर्मगुरूंच्या हस्ते कामाचा शुभारंभ। रत्नागिरीच्या संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती धाम सेवा संस्थान शाळेत राष्ट्रीय गोसंमेलन, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांची उपस्थिती, संमेलनाचा आजचा 3रा दिवस। सल्फर कोटेड गोल्ड युरियाचा देशातील पहिला रॅक नाशिकच्या मनमाडमध्ये दाखल, कंपनीचे अधिकारी, वितरक आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वितरणाचा शुभारंभ। यवतमाळमध्ये वनरक्षकाच्या 79 जागांसाठी उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू, 79 जागांसाठी 11,000 महिला आणि पुरुष उमेदवारांचा सहभाग। संभाजीनगरच्या लायगावमध्ये ऑइल मिलचे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन, पहाट ॲग्रो प्रोड्युसिंग कंपनीच्या संकल्पनेतून ऑइल मिलची स्थापना। यवतमाळच्या वणीमध्ये प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचं 140 एकरमध्ये आयोजन, शिवपुराण कथेसाठी दररोज 1.5 ते 2 लाख भाविकांची उपस्थिती। पंढरपुरात 65 एकरावर 11,000 भक्तांच्या उपस्थितीतनं सामूहिक पारायण सोहळा संपन्न, सोलापूर जिल्ह्यातील हजारो नागरिकांचा सहभाग। सलगच्या सुट्ट्यांमुळे जेजुरीच्या मंदिरात भाविकांची गर्दी, सकाळपासून सुमारे 2 लाख भाविकांनी घेतलं दर्शन।
गोंदियाच्या मोरगाव अर्जुनीमध्ये कृषी पंपांना 12 तास वीज द्या या मागणीसाठी शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण सुरू. अमरावतीच्या तिवसा तालुक्यात भोंदूबाबावर बलात्काराचा गुन्हा दाखल. मध्य प्रदेशातील महिला भाविकेचा शोषण केल्याचा आरोप. फरार भोंदूबाबाचा पोलिसांकडून शोध सुरू. पालघरमध्ये बनावट जिरं तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांची कारवाई. भिवंडीत सापडलेल्या बनावट जिऱ्याचे धागे दोरे पालघरपर्यंत. पालघरमध्ये जिरे तयार करणारा कारखाना सील. बिहारमध्ये नव्या सरकारचा शपथविधी संपन्न. भाजपसोबत सत्ता स्थापन करत नितीश कुमार 9व्यांदा मुख्यमंत्री. नितीश कुमारांसह 8 मंत्र्यांचाही शपथविधी संपन्न. भाजप पुन्हा बिहार सरकारमध्ये जेडीयूसोबत युती करत सत्ता स्थापन. नवीन सरकारमध्ये भाजपच्या सम्राट चौधरी आणि विजय सिन्हांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.